एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा अर्धाच पगार मिळणार आहे, तर सुरक्षा रक्षकांनाही 50%च पगार मिळेल. कारण आहे तुटपुंजा निधी. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 277 कोटींची आवश्यकता असते, मात्र राज्य सरकारनं केवळ 272 कोटींचाच निधी महामंडळाला दिलाय. त्यापैकी 40 कोटींचा निधी पीएफ जमा करण्यासाठी एसटी बँकेकडे वळवण्यात आला. त्यामुळे कर्मचाऱ्यांना केवळ 56%च पगार मिळणार आहे. मात्र राहिलेला पगार 8 दिवसात न दिल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला. जो झारीतला शुक्राचार्य मंत्रालयात बसलाय त्याच्या ऑफिसवरती आंदोलन केलं पाहिजे आणि तशी भूमिका नक्की करू. जर राहिलेला पगार 8-10 दिवसात दिला नाही तर आपण अर्थ खात्याच्या मंत्रालयातल्या कार्यालयावर मोर्चा काढणार म्हणजे काढणार. आधीच एसटी कर्मचाऱ्यांना कमी पगार असल्यामुळे त्यांची अवस्था दयनीय आहे. त्यात अर्ध्या पगारामुळे त्यांच्या जखमेवर मीठ चोळलं गेलंय. एकेकाळी सर्वांचीच लाडकी असलेली लालपरी आर्थिक धोरणांमुळे अक्षरशः भिकारी झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना अर्धाच पगार मिळणार असल्यानं तीव्र संताप व्यक्त केला जातोय. सोलापूरमधल्या एका महिला एसटी कर्मचाऱ्याला अश्रू अनावर झाले. लाडक्या बहिणींना पैसे देता मात्र आमचा पगार कापता, अशा संतप्त भावना एसटी कर्मचाऱ्यांनी यावेळी बोलून दाखवल्या. त्यामुळे एकीकडे लाडकीची अक्षय तृतीया गोड करतानाच एसटी कर्मचाऱ्यांवर संक्रांत सरकारनं आणल्याचं बोललं जात आहे. असलेल्या बायकांना म्हणजे लाडकी बहीण योजना राबवता येते, पण आम्ही कष्ट करतो, राबतो उन्हातानाचं. आता तर फ्रीवाले आहेत किंवा महिलांना अर्ध तिकीट आहे, मग भरपूर गर्दी वाढली आहे, पण आमच्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. तर खरंच आमची चेष्टा करत आहे. कारण कसं आहे, आमची देणे पहिले 175 कोटी रुपये त्यांनी द्यायला पाहिजे, ते देखील दिलेले नाहीत. त्यातून माझ्या सर्व्हिसमध्ये पूर्णपणे पहिल्या वेळेस असं केलं की त्यांनी आमची चेष्टा केली की 56% मी न ऐकलेला आकडा त्यांनी दिला आम्हाला, की जेथून 100% त्यांनी आमची पगार न चुकवता 7 तारखेला द्यायला पाहिजेत त्यांनी, पण ते पण वेळेत देत नाहीयेत.